हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत असं मटार किमा. तर तुम्ही खूप प्रकारचे खाल्ले असे, चिकन किमा, अंडा किमा वगैरे. पण आज आपण छान असं व्हेज किमा करणार आहोत, मटारचा किमा. तर त्याच्यासाठी आधी मी काय करणार आहे, आलं लसूणची पेस्ट करून घेते आहे. तर मिक्सी जारमध्ये मी हे आलं आणि हे लसूण घेतलेले आहे. आधी मस्त वाटून घेऊया आपण. छान असं मी आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड केलेलं नाही आहे. नुसतं आलं लसूण मी वाटून घेतलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट मी ह्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आता मटर किमा करायचा आहे म्हणून आपल्याला मटर लागेल. तर मी हे मटर घेतलेले आहेत ना, ते मी मिक्सी जारमध्ये घेते आहे. तर हे बघा, हा कप आहे ना, तो कप भरून मी हे मटार घेतलेले आहे ह्याच्यातच, आणि मी तेच मिक्सी जार यूज केलेला आहे. फॅमिलीमध्ये जर मेंबर जास्त असतील तर थोडे मटार तुम्ही जास्त घेऊ शकता. हे मी 4 माणसांना पुरेल ना एवढं मी मटार घेतलेले आहे, 1 कपभर. आता हे पण मी दरदरा वाटून घेते आहे. हे बघा, हे मी मटार वाटून घेतले आहे आणि एकदम मी बारीक पेस्ट नाही केली आहे. हलके हलके थोडेसे दाणे दिसतात ना, तसे मी दरदरा वाटून घेतलेला आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मटर किमा करण्यासाठी मी हे तेल घेतलेलं आहे 1 मोठा चमचा. तुम्ही बटर पण घेऊ शकता. आता ना ह्याच्यामध्ये आपण थोडेसे काजू आणि थोडेसे मटार छान असं परतून घेऊया. थोडे असे परतल्यावर आपण काढून घ्यायचे आहे. थोडंसं मी जिरं ॲड करते आहे. तुम्हाला खडे मसाले ॲड करायचे असतील ना, तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे दालचिनी, लवंग, मिरी वगैरे ॲड करायचे असेल तर करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हे 3 मोठे कांदे ॲड करायचे आहेत. छान कांदा असा परतून घ्यायचा. कांदा थोडासा परतला गेलेला आहे. आपण काय करायचं, जी आलं लसूणची पेस्ट केली होती ना, त्यातला 1 चमचा याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि बाकीची तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. बाकीच्या भाजीमध्ये मला वापरता येईल. आणि जर तुमच्याकडे ऑर्डर केलेली असेल किंवा मार्केटची रेडीमेड असेल तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. थोड्या वेळ झाकण ठेवूया. आता 1 मिनिट झाला आहे, झाकण उघडूया. कांदा छान व्यवस्थित परतला गेलेला आहे. कांदा आणि आलं लसूण छान असं परतला गेलेला आहे. सगळ्यांचा जो कच्चा वास असतो ना, तो निघून जायला पाहिजे. हे बघा, छान असं मस्त परतला गेलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये 3 टोमॅटो आहे ते चॉप करून ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. टोमॅटो ॲड केल्यावर आपण मीठ ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे. आता परत झाकण ठेवायचं आणि छान असं टोमॅटो शिजवू द्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि जे टोमॅटो चॉप केलेलं भांडं ते मी ह्याच्यामध्ये बुडवून घेते आहे. पाणी मी गरम करत ठेवलं. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ते गरमच पाणी ॲड करायचं, तर त्याची तरी छान येते. एकदा आपण ढवळून घेतलं आहे. असं मध्ये मध्ये ना ढवळत छान असं टोमॅटो शिजवू द्यायचे आहे. परत झाकण ठेवूया. आता 1 मिनिट झाली आहे. हे बघा, टोमॅटो छान शिजला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. मसाल्यामध्ये मी हे हळद पावडर घेते आहे, लाल मिरची पावडर घेते आहे, गरम मसाला घेते आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेते आहे कलरसाठी.
ना तुम्ही लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा. छान असा मसाला परतून घ्यायचा आपला. आता परत झाकण ठेवायचं आणि मिनिटभर छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता 1 मिनिट झाली आहे. झाकण उघडूया. टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे, मसाले पण छान परतले गेले आहेत. हे बघा तेल सगळं सुटलेलं आहे. आता आपल्याला ही कसुरी मेथी घ्यायची आहे, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. कसुरी मेथीच्या ऐवजी तुमच्याकडे जर फ्रेश मेथी असेल ना तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता बारीक कापून. आता आपण जे वाटलेलं मटार आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे मटार वाटले आहेत ना त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते आहे आणि हे गरम पाणी आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला मटारमध्ये. परत आपण थोडंसं गरम पाणी घेऊया. एकदम पाणी ॲड नाही करायचं, थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करून आपल्याला मटार हा छान असा शिजवून घ्यायचा आहे. कारण मटार ना पाणी ॲब्झॉर्ब करतं, म्हणून आपण काय करायचं थोडं थोडं पाणी घेऊन मटारला छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आणखी मी थोडंसं पाणी ओतते आहे. परत झाकण ठेवूया आणि छान असं 5 ते 6 मिनिटं मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. पण मध्ये मध्ये आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. 1-1, 2-2 मिनिटांनी ढवळून घ्यायचं आहे आपल्याला भाजी ही. 5 मिनिटं झाली आहे आणि मी मध्ये 2-3 वेळा ढवळून घेतलं होतं. आपली भाजी मटार किंवा छान असा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये पनीर किसून ॲड करू शकता, चीज किसून पण ॲड करू शकता. हे बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आणखी जर तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिखट ॲड करू शकता. मी आता गॅस बंद करते आहे आणि गॅस बंद केल्यावर भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला. परत एकदा सांगते फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या घरात असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये किसलेलं पनीर आणि किसलेलं चीज पण ॲड करू शकता. आता आपण सर्व करूया. हे अशा भाज्या असतात ना त्याच्यामध्ये तेल भरपूर लागतं, पण मी तुम्हाला कमी तेलामध्ये दाखवली आहे. फक्त जो हा चमचा आहे ना तो मी 1च चमचा तेल घेतलं होतं. जर तुम्हाला जास्त झणझणीत चमचमीत हवी असेल तुम्ही 2 ते 3 चमचे तेल घेऊ शकता. कारण ह्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त असेल ना तर छान लागते. तर मी हेल्दी दाखवली आहे म्हणून मी 1च चमचा तेल वापरला आहे. आता आपण जे मटार आणि काजू जे फ्राय केले होते ना तेलामध्ये ते आपण ह्याच्यामध्ये गार्निश करूया. तर फ्रेंड्स हे बघा छान मस्त टेस्टी झणझणीत चमचमीत असा आपला मटारचा खिमा तयार झालेला आहे. खूप भारी लागतं खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. पावाबरोबर, ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर, नान बरोबर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे आणि कमी तेलात दाखवली आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटरचा पण वापर करू शकता. मी 1 चमचा तेल घेतलं, तुम्ही 2 ते 3 चमचे तेल घेतलं तर आणखी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल छान चमचमीत झणझणीत असा मटर किमा तयार होईल.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज तुझ्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.